जय बाळमामा सर्वांना. सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एका महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे, जो प्रत्येक बाळमामा भक्तांसाठी खूपच महत्त्वाचा विषय असणार आहे. तर त्यासाठी खूप कमेंट्स पण आले होते की यावरती व्हिडिओ बनवा म्हणून. ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण खूप विचारलं जात होतं की याविषयी व्हिडिओ बनवा. तर त्यासाठीच मी व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बाळमामांचा जो उपवास असतो तर तो उपवास कसा करायचा, तर त्याविषयी मी बोलणार आहे तुमच्यासोबत. तर खूप साऱ्या भक्तांच्या मनात असतं की उपवास कसा करायचा, उपवासाला काय खायचं, म्हणजे काय खायचं नाही, म्हणजे काय नियम असतात उपवासाचे, उपवास कशा प्रकारे करतात. तर खूप सगळ्यांच्याच मनात असे प्रश्न होते. तर त्यामुळेच मी म्हटलं चला या विषयावरती व्हिडिओ बनवावाच. तर बाळमामांचा उपवास ना यावर्षी सोमवार 9 मार्चपासून चालू होणार आहे. आणि हा उपवास ना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा फक्त अन्नत्यागाचा उपवास नाही आहे. यात फक्त आपल्याला अन्नत्यागच करायचा नाही, तर आपल्याला यामध्ये आत्म्याची शुद्धी, शरीराची शुद्धी तसेच अंतर्मनाची शुद्धी या 3 गोष्टी ना या उपवासामुळे ना आपल्याला साध्य होणार आहेत या दिवसांमध्ये. तर बाळमामांचा उपवास ना या 9 दिवसामध्ये ना आपल्याकडून ना बाळमामांची मनोभावे सेवा होणार आहे. तर ह्या उपवासाला ना खूप महत्त्व आहे. तर या वर्षीचा योगायोग म्हणजे हा उपवास आहे ना सोमवारीच चालू होणार आहे आणि सोमवारीच संपणार आहे. तर हा फक्त योगायोग म्हणता येणार नाही आपल्याला, कारण कसं आहे, बाळमामा म्हणजे साक्षात भगवान शिवाचा अवतार आहेत, महादेवाचे अवतार आहेत. तर हा सोमवार हा वार महादेवाचाच असतो, त्यामुळे यावर्षी हा उपवास सोमवारीच चालू होऊन सोमवारीच संपणार आहे. त्यामुळे खूप अनन्यसाधारण महत्त्व असणार आहे या मुहूर्ताला. यावर्षी जर कोणी नवीन उपवास धरायला सुरुवात करत असेल तर त्यांच्यासाठी खरंच खूप छान योगायोग आहे. हा खूप शुभ आहे हे. ह्या वर्षी जर तुम्हाला नवीन उपवास सुरू करायचा असेल तर हा उपवास 9 मार्च सोमवार 9 मार्च 2026 पासून ते 16 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. म्हणजे सोमवारीच उपवास करायचा आहे आणि सोमवारीच उपवास सोडायचा आहे. 9 मार्च ते 16 मार्च आपल्याला उपवास करायचा आहे. तर हा होता उपवासाचा कालावधी, तुमच्या लक्षात आला असेल. सोमवार 9 मार्च 2026 ते सोमवार 16 मार्च 2026 या दरम्यान उपवास आहे बाळमामांचा. तर सोमवारी ना आपण सोमवारी उपवास धरायचा आहे. सकाळी लवकर उठून देवाची पूजा वगैरे करून घ्यायचे आणि सोमवारी उपवास दिवसभर धरला की संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. सोमवारी संध्याकाळी फक्त सोडायचा उपवास आणि मंगळवारपासून तुम्हाला खडतर उपवास करायचा आहे सोमवारपर्यंत. तर तो उपवास खूपच कठीण असणार आहे. उपवासाचं काय नियम आहे, त्यात काही खाल्लं जातं काही खाल्लं जात नाही, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर या उपवासाला ना फक्त 3च गोष्टी चालतात, ते म्हणजे खारीक, दूध आणि फळे. या 3 गोष्टींनीच आपल्याला उपवास करायचा आहे. खारीक, दूध आणि फळे या गोष्टीच वापरायच्या आहेत या उपवासामध्ये. आणि कोणत्या गोष्टी वापरायच्या नाहीत तर शिजवलेले अन्न, तळलेले पदार्थ, मीठ टाकलेले फळे वगैरे असं नाही चालत. आणि बाळमामाच्या उपवासाला मीठ पूर्णपणे खायचं नाही आहे. फळांवर देखील मीठ वगैरे टाकून खायचं नाही आहे. फक्त दूध, खारीक आणि फळे यावरच आपल्याला उपवास करायचा आहे. बाकी तुम्ही इतर काही खाऊ शकत नाही त्या उपवासाला. आणि आता असं काही नाही आहे की तुम्ही उपवासामध्ये किती वेळा खायचं आहे, कोणत्या वेळेस खायचं आहे, असं काही तर नियम नाही. तुम्ही कधीही खाऊ शकता, तसं काही नाही. पण एक व्यावहारिक मार्गदर्शन म्हणून मी तुम्हाला सांगते की कसं करायचं. तर सकाळी आपण खारीक आणि दूध घेऊन दिवसाची सुरुवात करायची. नंतर दुपारी आपल्याला ताजी फळे खायची आहेत आणि नंतर संध्याकाळी परत आपल्याला दूध आणि खारीक घेऊन दिवसाचं शेवट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं 7 दिवसाचं असलं पाहिजे, टाइम टेबल असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण सोपं जाईल. तसं काही नाही, तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही आधीमध्ये देखील खाऊ शकता. पाणी मात्र आपल्याला जास्त प्यायचं आहे, कारण शरीराला ना पाण्याची खूप गरज असते आणि उन्हाळा असल्यामुळे ना पाणी आपल्याला भरपूर प्रमाणात प्यायचं आहे या उपवासामध्ये. आणि शक्यतो पायात चप्पल घालायची नाही आहे उपवासाच्या दरम्यान. जर एखाद्याला चप्पल म्हणजे न घालणं जमत नसेल तर तुम्ही चप्पल घालू शकता, तसं काही नाही आहे. पण शक्यतो चप्पल घालायची नाही आहे. तर आहाराचे तर तुमच्या लक्षात आलं असेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनावर आपलं नियंत्रण पाहिजे. मामाच्या अगोदरची शिकवण आहे. बाह्य मनापेक्षा ना आपलं अंतर्मन स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे.
कोणाविषयी आपण वाईट चिंतलं नाही पाहिजे, कोणाची निंदा नाही केली पाहिजे, कोणाविषयी अपशब्द बोलले नाही पाहिजेत. तर हीच मामांची शिकवण आहे. तो आपल्याशी कसंही असलं तरी आपण कोणाविषयी अपशब्द बोलायचे नाहीयेत आणि या उपवासादरम्यान तर हे पूर्णपणे करायचं नाहीये. नेहमी आपल्या मुखात मामांचं नामस्मरण असलं पाहिजे. ओम बाळमामा देवाय नमः, ओम बाळमामा देवाय नमः असं आपल्याला जप कायम करायचा आहे, दिवसभर करायचा आहे. आपण कामाच्या ठिकाणी असो, आपण कुठेही असो, कायमस्वरूपी आपल्या मुखात मामाचं नामस्मरण झालं पाहिजे. तर ही सगळ्यात मोठी भक्ती आहे बाळमामांसाठी. त्यांचं आपण नाम जप करतो तेच. आणि या 9 दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करायचं आहे. तर हा उपवास कोण धरू शकते? तर हा उपवास स्त्रिया आणि पुरुष दोघेही धरू शकतात. दोघेही हा उपवास करू शकतात. तसं काही नाही स्त्रियांनी धरला पाहिजे किंवा पुरुषांनी धरला पाहिजे. हा उपवास दोघेही करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष व्यक्तींसाठी, ज्यांना औषध गोळे चालू आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांना खूप इच्छा असते मनापासून की उपवास करायचा, पण औषध गोळ्या चालू असतात, गोळ्या वेळेवर घ्यायच्या असतात, त्यामुळे ते उपवास करू शकत नाहीत आणि त्यांना पोटभर जेवावंच लागतं. तर त्यांच्यासाठी एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे एक वेळचं सात्विक जेवण करून ते हा उपवास करू शकतात. आणि मामाने सांगितले आपलं शरीर देवाची देणगी आहे, तर सगळ्यात जास्त आपण आपल्या शरीराला जपलं पाहिजे. आपली साधी भोळी भक्ती ते मामांपर्यंत पोहोचतच असते. त्यातून पण आपण प्रयत्न करायचा आहे की आपण ते सगळं व्यवस्थित करू. तर असं आहे, आपल्या गोळ्या व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि एक वेळचं सात्विक जेवण करून तुम्ही हा उपवास करू शकता. सात्विक जेवण म्हणजे काय? तर कांदा लसूण विरहित जेवण एक वेळ तुम्ही करू शकता आणि नंतर हा उपवास धरू शकता असं आहे. आणि गरोदर महिलांसाठी, तर गरोदर महिलांनी शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपवास करायचा आहे. डॉक्टर काय म्हणतील त्याच्यावरून तुमचा उपवास राहणार आहे. आणि आजारी व्यक्तीने एक वेळ सात्विक जेवण करून किंवा जे वयोवृद्ध आहेत त्यांनी सुद्धा एक वेळ सात्विक जेवण करून हा उपवास करायचा आहे. पूर्ण दिवसामध्ये 9 दिवसांमध्ये आपल्याला बाळमामांचं घरात एकदम प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे. बाळमामांचं नामस्मरण आपल्या घरात असलं पाहिजे. घरात एकदम शांत वातावरण, प्रसन्न वातावरण असले पाहिजे. पती पत्नीचे वाद असले नाही पाहिजेत आणि तर कोणाचेही वाद असले नाही पाहिजेत. घर एकदम असं छान प्रसन्न ठेवायचं आहे आपल्याला या उपवासामध्ये, तरच आपल्या घरात देवाचा वास राहतो. उपवास कोणी धरायचा, उपवास कधीपासून सुरू होतो, उपवासामध्ये काय खायचं, उपवासामध्ये काय नाही खायचं, तर याविषयी तर मी तुम्हाला बोललेलीच आहे. तर आता आपण दैनंदिन दिनक्रम आपला कसा असावा उपवासाच्या दरम्यान याविषयी मी बोलणार आहे. तर सोमवारी हा उपवास सुरू होणार आहे. तर सोमवारी पहाटे आपल्याला 5 वाजता उठायचं आहे. उठून आपल्याला पांढरे किंवा पिवळे हे 2 रंगाचे कपडे घालायचे आहेत. तर तुम्ही कोणतेही घालू शकता, पण हे 2 सात्विक कलर आहेत, त्यामुळे आपल्याला या 2 रंगाचं शक्यतो घालायचं आहे. या 2 रंगाचे पिवळे किंवा पांढरे. नंतर स्वच्छ वस्त्र वगैरे घालून नंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे. बाळमामाच्या प्रतिमेची पूजा करायची आहे. यथासांग पूजा, आरती व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला मामांचा 108 वेळा नामजप करायचा आहे. तर ओम बाळमामा देवाय नमः, ओम बाळमामा देवाय नमः अशा प्रकारे 108 वेळा तुम्ही हा जप करायचा आहे. तर कमीत कमी 108 वेळा करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती पण वेळा करू शकता. तर 108 वेळा तर तुम्ही सकाळी करायचंच आहे. नंतर आरती वगैरे करून मग तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला निघू शकता. तर सकाळी आपल्याला खारीक आणि दूध घेऊन दिवसाची सुरुवात करायची आहे. आणि नंतर तुम्ही कुठेही जाऊ शकता कामाच्या ठिकाणी वगैरे. तर चप्पल आपल्याला घालायची नाहीये. या दिवसामध्ये पूर्ण चप्पल आपल्याला घालायचीच नाहीये. आणि दिवसभर आपल्या मुखामध्ये फक्त बाळमामांचा जप असला पाहिजे. कुणाविषयी काही वाईट अपशब्द बोलायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही आणि कोणाही विषयी आपल्या मनामध्ये अशी नकारात्मक भावना नसली पाहिजे. तर उपवासाचं हे सगळ्यात महत्त्वाचं नियम आहे. मला शक्य असलं तर मामांची पोथी वाचायची आहे. जर नसेल तर ठीक आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मामांची पोथी सकाळी वाचायची आहे. आणि संध्याकाळी पुन्हा आपल्याला हीच प्रक्रिया करायची आहे. जे सकाळी केलं तेच आपण परत संध्याकाळी 6च्या पुढे करायचं आहे. दिवाबत्ती करायची आहे, आरती करायची आहे, नामजप करायचा आहे. तर असं करायचं आहे. तर असं आपल्याला पूर्ण 9 दिवस करायचं आहे. तर सोमवारी संध्याकाळी उपवास सोडला की मंगळवारपासून आपल्याला उपवास धरायचा आहे. मंगळवारपासून सगळ्यात महत्त्वाचं खडतर उपवासाला सुरुवात होते, ज्यामध्ये चप्पल पण नाही घालायची आणि जे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच 3 गोष्टी खाऊन आपल्याला उपवास पुढे चालू ठेवायचा आहे. आता उपवास सोडायचा कधी? तर उपवास सोडायचा कधी त्याविषयी मी तुम्हाला सांगते आता. तर 16 मार्च
2026 रोजी संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला गाईला चारा द्यायचा आहे, गरजूंना अन्नदान करायचं आहे. जर तुमच्या शेजारी जर बाळूमामाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही अन्नदान करू शकता, किंवा जर तुमच्या नजरेत एखादी गरजू व्यक्ती असतील तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता. अशा प्रकारे अन्नदान आपल्याला करायचं आहे उपवास सोडते वेळेस. किंवा घरात देखील तुम्ही अन्नदान करू शकता, घरात सुद्धा तुम्ही महाप्रसाद ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला अन्नदान करायचं आहे, गाईला चारा द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्या घरात जे गोडधोड पदार्थ केलेले आहेत तर ते आपल्याला बाळूमामाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. जर गोडधोड पदार्थ केले नसतील तरी तुम्ही फळांचा नैवेद्य देखील मामाला दावू शकता आणि तो नैवेद्य दाखवून मग परत आपण आपला उपवास सोडायचा आहे. तर उपवास सोडताना ना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे मामाला हात जोडून आपल्याला विनंती करायची आहे की या उपवासादरम्यान माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर देवा, असं म्हणून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर ज्या प्रकारे मला माहिती होतं त्या प्रकारे मी तुम्हाला हे सांगितलं आहे. तुमच्या जर अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन. आणि बाळूमामा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना. आणि येणाऱ्या उपवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय बाळूमामा.